नमस्कार बंधू भगिनींनो. मुलगी ही कुठे सुरक्षित नाही. ना ती घरामध्ये सुरक्षित, ना रस्त्यात, ना शाळेत, ना राज्यात, ना देशात, ना या विश्वामध्ये. म्हणून तिनं दुसरीकडे भीती आहे म्हणून आईच्या पोटातच बसावं, तर आईच्या पोटामध्ये सुद्धा मुलगी सुरक्षित नाही. तिथेही तिच्या जीवाला धोका आहेच. स्त्री भ्रूण हत्या नावाचं भूत आहेच तिच्यासमोर आणि म्हणून अशा चिमुकल्यांनी जावं तरी कुठं? प्रत्येकाला मुलगी हवी आहे, प्रत्येकाला सून हवी आहे, प्रत्येकाला पत्नी हवी आहे, प्रत्येकाला आई हवी आहे. पण रस्त्यानं चाललेली चिमुकली मात्र काळ दिसते आपल्याला. का असं होत आहे? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये छोटीशी चिमुकली शाळेतून सायकलवरती घरी जात असताना एका नराधमाने राक्षसी वृत्तीच्या नराधमाने येऊन तिच्या अंगावरती ॲसिड फेकलं आणि ती बिचारी भाजली. तिचा चेहरा जळाला. काय तिच्या वेदना असतील. मुलीच्या आणि स्त्री जातीच्या वेदना कधी ह्या देशामध्ये तर कळाल्याच नाहीत. विश्वामध्ये कळाल्यात का नाही माहिती नाही. पण साधू संतांशिवाय आणि देवाशिवाय इतर लोकांना, हैवान वृत्तीला मात्र स्त्री जातीच्या वेदना कधी कळतील का? की स्त्री जातीच्या वेदना काय असतात? त्याच्यातही ती स्त्री जेव्हा छोटीशी चिमुकली असते, छोटीशी बालिका असते, त्यावेळेस तिच्या वेदना अरे मुलीचा आवाज ऐकण्यासाठी काही-काही घरं तडपतात. पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरामध्ये मुलगी जन्माला येत नाही म्हणून तडपतात. आणि किती सुंदर कुणाचीही नातेवाईकाची मुलगी असली तर ते असं जीव लावतात. अनेक घरं असे आहेत, की आम्हाला सुद्धा मुलगी हवी होती अशी. आणि म्हणून काही घरं तर असे आहेत, की दुसऱ्याच्या लेकीला सुद्धा जीव लावतात. का लावतात? तर दुसऱ्याच्या लेकीबाळीला जीव लावल्यामुळं सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो, असाही इतिहास या देशामध्ये आहे. किती महान-महान स्त्रिया आपल्या देशामध्ये होऊन गेल्यात. स्त्री किती महान असते. स्त्रियांनी वेद गायलेले आहेत, स्त्रियांनी पुराणं गायलेले आहेत, स्त्रियांनी सगळं काही तत्वज्ञान गायलेलं आहे. स्त्रिया युद्धामध्ये सुद्धा जातात. पण हीच स्त्री आपल्याला नको झालीशी असती. का नकोशी वाटते एवढी? का म्हणून दुसऱ्याच्या चिमुकलीवर आपण हल्ला करायचा? का म्हणून ॲसिड फेकायचं? अरे घरात सुद्धा चिमुकली सुरक्षित नाही आणि दारात सुद्धा चिमुकली सुरक्षित नाही. मग छोट्या लेकींनी राहायचं कुठं? तुम्हाला मुलगी पाहिजे, तुम्हाला पत्नी पाहिजे, तुम्हाला सून पाहिजे, तुम्हाला आई पाहिजे, तुम्हाला वहिनी पाहिजे, तुम्हाला रक्षाबंधन आले की बहीण पाहिजे. पण रस्त्यानं चाललेली दुसऱ्याची बहीण मात्र तुम्हाला सलते काट्यासारखी. कसं काय सलते? कुठून आली तुमची हैवानी वृत्ती एवढी काही कळायला मार्ग नाही. कुठून म्हणून घेता स्वतःला तुम्ही पुरुष? कसे काय तुम्ही स्वतःला पुरुष म्हणून घेता? भगवान श्रीकृष्ण स्वतःला पुरुष म्हणून जर घेतलं, तर भगवान श्रीकृष्णांनी प्रत्येक पावलावर स्त्रीचा किती आदर केलेला आहे बघा. सगळ्या देव आणि संतांनी स्त्रीचा किती आदर केलेला आहे. भगवान स्वतः म्हणतात नाथ भागवतामध्ये, "स्त्री ही माझी विभूती आहे." स्त्री माझी विभूती आहे. स्त्री माझं हृदय आहे. स्त्री विना हे जग अधुरं आहे. स्त्री विना या जगताची रचना होऊ शकत नाही. आणि ॲसिड हल्ला करणारा चिमुकलीवर तो सुद्धा स्त्रीशिवाय जन्माला येऊ शकत नाही. तो बापाच्या पोटात 9 महिने बसू शकत नाही. बापानं जन्म देण्यामध्ये जरी सहभागी असला तरी सुद्धा त्याला पोटामध्ये 9 महिने आईच्याच बसावं लागतं, तरच त्याला जग पाहायला मिळतं. अरे, ज्या स्त्रीने तुला जग पाहायला दिलं, त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरती तू ॲसिड फेकणार. तू किती नालायक जात झाली ही तुझी, किती नालायक वृत्ती झाली ही तुझी. हा एकच आहे का नराधम या देशामध्ये? असे हजारो नराधम पडलेले आहेत. हजारो, लाखो नराधम आज रोज आपण पेपरला बघतो. रोज आपण बातम्यांमध्ये ऐकतो. कुठून जन्माले? ज्या स्त्रीच्या उदरामध्ये तुम्ही 9 महिने वाढता, ती स्त्री तुम्हाला तळहातावरच्या फोडासारखं पोटामध्ये जागा देते 9 महिने राहायला. नंतर त्या स्त्रीशी तुम्ही बेईमानी करता. तुमच्या जीवाला थोडं सुद्धा कृतज्ञतेचा भाव येत नाही का? एवढे कृतघ्न होऊन जाता स्त्रीच्या पोटातून बाहेर आल्यानंतर. तुम्हाला 9 महिने राहण्यासाठी दुसरं ठिकाणच नाही ना. ईश्वराने तुमच्यासाठी दुसरं ठिकाण याच्यामुळं तयार केलं नाही,
की तुम्ही ते 9 महिने दुसऱ्या कुणाच्याही जर पोटात राहिले, तर तुम्हाला जन्माला आल्याबरोबर खलास केलं असतं त्या व्यक्तीने. एवढ्या वेदना सहन करून तुम्हाला जन्माला घालावं लागतं. पण ज्यावेळेस एका आईच्या, एका स्त्रीच्या पोटामध्ये तुम्हाला देव 9 महिने तुम्हाला राहण्याची, निवासाची व्यवस्था करतो. 9 महिने 9 दिवस. बाहेर आल्याबरोबर ती आई त्या सगळ्या वेदना विसरते. सगळ्या. जिचे डोळे पांढरे होतात जन्माला देताना बाळाला. ती सगळ्या वेदना विसरते आणि हृदयाशी धरते बाळाला. किती संयमशीलता असावी, किती सहनशीलता असावी ती आई. ईश्वर स्वतः म्हणतो, की तिच्याकडे एवढी करुणा, क्षमा, शांती आहे म्हणूनच मी तिचं निवड केलेली आहे मातृत्वासाठी. दुसरा कोणीच हे सहन करू शकत नाही आणि म्हणून प्रत्येक प्राणी जातीतले स्त्री वर्गाकडेच ही व्यवस्था ईश्वराने केलेली आहे. पण आज तुम्हाला कृतघ्न एवढंच आठवतंय फक्त. कृतज्ञतेचा भाव थोडाही आठवत नाही. थोडाही कृतज्ञ राहावसं वाटत नाही स्त्री जातीशी. एकदा विचार करा, रस्त्याने चाललेली ही चिमुकली आपली आहे का दुसऱ्याच्या घरातली आहे? हा परका भाव काढून टाका. आप-परभाव हा कुठून आलेला आहे? अरे चिमुकली कुणाची असेल तर ती चिमुकली आहे. ती स्त्री आहे जिच्या पोटामधून मी जन्म घेतलेला आहे, तीच ती आहे. छत्रपती शिवरायांनी नाही पाहिलं का? दुसऱ्याच्या सुनेमध्ये सुद्धा छत्रपती शिवरायांनी आपली आई जिजाऊला बघितलं. हा आदर तुम्हाला शिवजयंती साजरी करा वाटते, शिवजयंतीला नाचू वाटतं, शिवजयंतीला फेटे बांधू वाटतात. पण दुसऱ्याची चिमुकली रस्त्यानं चालली, तेव्हा तुम्हाला स्वतः शिवराय व्हायला आवडत नाही का? तेव्हा स्वतः शिवराय व्हा कधी. तेव्हा कुणाच्याही चिमुकलीवर तुम्ही हल्ले करणार नाही. तरी 6वीच्या वर्गात शिकणारी, छोटीशी असणारी बाळ चिमुकली उचलून कडेवरती घ्यावं लागतं 6वीच्या लेकरांना. किती लहान लेकरं असतात 6वीच्या वर्गातले आणि त्यांच्या तोंडावरती तुम्हाला ॲसिड कसं काय टाकू वाटलं? आता ह्या असल्या हैवान वृत्तीच्या लोकांना शिक्षा काय केली पाहिजे हे तुम्हीच सांगा. प्रत्येक वेळेस आपण मोर्चे काढायचे. अन्याय झाला, दर 4 दिवसाला, दर 2 दिवसाला कुणाच्या तरी लेकरावर अन्याय होतो. आपण रस्त्यावर उतरायचं, बॅनर लावायचे, आरोपींना अशा फासावर चढवलं पाहिजे म्हणायचं. कायदा येतो, मग पोलिसांना आपण त्यांच्या पाठीमागे पाठवतो. पोलिस जातात, कुठेतरी त्याला बेड्या ठोकतात, तुरुंगात डांबतात, 2-4 दिवस मार देत असतील. 5-6 दिवसानंतर पोलीस त्याच्या सुरक्षेमध्ये तैनात राहतात. त्याला एकट्याला कुठे सुद्धा सोडत नाहीत. का? कारण एकट्याला सोडलं तर समाज त्याला जिवंत सोडणार नाही, ही भीती सरकारला असते. सरकारला असल्या वाचवून नीच वृत्तीच्यांना वाचवून करायचं तरी काय? कायद्यात आता तरी बदल करणार आहेत की नाही? का तेच कायदे पुढे चालवणार आहेत जे इंग्रजकालीन होते? इंग्रजांच्या काळामध्ये हे कायदे बनवत असताना जास्तीत जास्त इंग्रज लोक आपल्या माता-भगिनींवर जेव्हा अन्याय करायचे, तेव्हा जे कायदे चालवले जायचे ते त्यांना सोडवण्यासाठी पळवाटा असायच्या. पण त्या पळवाटा तुम्ही अजूनही ठेवणार. तेव्हाचं सरकार त्यांच्या बाजूने असायचं कारण आरोपी इंग्रज होते आणि सरकारच पण इंग्रजांचं होतं. आता आरोपी आपले आहेत आणि सरकार बी आपलं आहे, म्हणून तुम्ही आपल्यांच्या बाजूने राहतात का? अरे आरोपी आपला स्वतःचा मुलगा जरी असला, तरी तीच शिक्षा द्या, जी शत्रूचा मुलगा आरोपी झाल्यानंतर आपण देतो. तरच कुठेतरी चिमुकल्या सुरक्षित राहतील ना. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर हे असंच करत राहिली, ही हैवान जात स्वतःला पुरुष म्हणून घेणारी ना, तर पत्नी तर आताच मिळेनाशी झाली. आताच गुडघ्याला बाशिंग बांधून कलेक्टरच्या ऑफिसवर मोर्चे काढत आहेत ही जात, की आम्हाला पत्नी मिळेना म्हणून. बायको तर आताच मिळेना झाली तुम्हाला, पण येणाऱ्या काळात आता किती नुकसान होते. बायको नाही मिळाली म्हणजे तुम्हाला मुलगी मिळणार नाही. मुलीचं सुख काय असतं हे सुद्धा मिळणार नाही. तुम्हाला मुलगा पण होता येणार नाही. जर पत्नी नाही मिळाली, तर तुम्ही बाप सुद्धा होऊ शकत नाही. त्यानंतर तुम्हाला अनेक नात्यांना असं मुकावं लागतं. कारण ज्यावेळेस या अशा घटना घडवून तुम्ही स्त्रियांना संपवू पाहत आहे. तुम्हाला स्त्री जातीबद्दल थोडीशी सुद्धा भीतीच राहिली नाही. का भीती राहिली नाही? कारण स्त्री स्वतःहून हात उचलत नाही. नाहीतर तुम्हाला मारण्यासाठी स्त्रीकडे खूप ताकद असावी असं काही नाही. स्त्री ही वीज आहे आणि ढगानं कितीही आभाळ दाटून आलेल्यासारखं सोंग घेतलं तरी पाऊस पडत नाही. पण जेव्हा ही कडाडते ना आकाशामध्ये,
तेव्हा जेव्हा वीज कडाडते, तेव्हा मात्र पाऊस थैथैया असा नाचतो, थैमान घालतो. तेव्हा मग सळो का पळो होतं सगळ्या जीवजंतूंना. का? ती एकदा कडाडली ना, मग काहीच नाही तुम्हाला पाय ठेवायला धरणीमाई सुद्धा जागा देत नाही. कारण ज्या धरणीमाईवर राहतात ती सुद्धा एक स्त्रीचंच रूप आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. इथून-तिथून तुम्ही कुठंच एक पाऊल सुद्धा स्त्रीशिवाय जगू शकत नाही. तरी तुम्ही स्त्री जातीला संपवू पाहतात. निर्लज्जे, बेशरम असणारी ही जाती कधीच सुधारणार नाही. का म्हणून तुम्ही स्त्रियांच्या पाठीमागे आहात? मग संपवायचंय का सगळ्या स्त्रियांना? अरे एखाद्या चिमुकलीवर ॲसिड फेकून काय करता? अखंड स्त्री जातीला एकदाच संपवून टाका. जेवढ्या विश्वाच्या पाठीवर स्त्री आहेत, त्या सगळ्यांना एकदाच संपवून टाका. म्हणजे तुम्ही खुशाल आरामात राहू शकाल हैवान जात एकटी. छोटीशा चिमुकलीवर अरे लहान लेकरं रस्त्यानं चालणारे तुम्हाला बरे लागणार. तुम्हाला काही दगडं द्यायचे का सोबत राहायला? कुटुंबामध्ये कुटुंबातल्याही स्त्रियांवर हल्ले करा, बाहेरच्याही करा, विश्वभरातल्या सगळ्या स्त्रियांवर असंच मारा, ॲसिड टाका, जाळा म्हणजे तुम्हाला सुखाने राहता येईल. लाज वाटू द्या, थोडी तरी शरम वाटू द्या स्त्रियांविषयी अभद्र बोलताना, स्त्रियांविषयी असले अभद्र कृत्य करत असताना स्त्री जातीला संपवायच्या स्वप्न पाहणाऱ्यांनी लक्षात ठेवा. स्त्री जातीला कमी लेखणाऱ्यांनी लक्षात ठेवा. तुम्हाला जे जग पाहायला भेटते ना, ते फक्त एका स्त्रीच्या विशाल हृदयामुळं आणि विशाल उदरामुळं. जिथे ना तुम्हाला जन्म दिला कीच ती संपत नाही तिचं कर्तृत्व. तुम्हाला पुन्हा 2-2, 3-3 वर्षे एखाद्या रेड्यासारखं तुम्हाला जगवते ती सारखं स्वतःचं शरीर नाश करून तुम्हाला सारखं दूध पाजत असते. जेव्हा तुम्ही अन्न खाऊ शकत नाही, तेव्हा ती स्वतः तिचं रक्त पाजून तुम्हाला जगवत असते. तरीसुद्धा तुम्ही स्त्री जातीला संपवू पाहत आहेत. याच्या पलीकडे असल्या तुमच्या बेशरम हैवानांना बोलण्यासाठी आता काहीही शब्द उरले नाहीत. पण जिथे-जिथे तुम्ही हल्ले करत आहे, तिथे-तिथे तुम्हाला आता सक्त वॉर्निंग आहे, की एकदा विचार करा, की तुम्ही 9 महिने कुठे लपले होते म्हणून. 9 महिने 9 दिवस देवाने तुमची राहायची व्यवस्था कुठे केली होती? स्वतःला पुरुष म्हणून घेता तुमच्या एखाद्या खूप जवळच्या मित्राच्या पोटामध्ये केली होती? का तुमच्या सख्ख्या बापाच्या पोटामध्ये 9 दिवस 9 महिने राहायची तुमची व्यवस्था ईश्वराने केली होती? का एका स्त्रीच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस तुमची राहायची व्यवस्था केली होती? हा एकच उपकार फक्त डोळ्यासमोर ठेवा. ॲसिडच्या बाटल्या आणत असताना, ना स्त्रियांवरती अन्याय करत असताना एकच विचार डोळ्यासमोर ठेवा. मागे फिरून पहा. तुम्ही काही वर्षापूर्वी कोणाच्या पोटामध्ये थांबले होते. हा जर एक विचार घेऊन तुम्ही पाऊल टाकला ना, तर कधीही एकही हैवान माता-भगिनींवर, छोट्याशा चिमुकलींवर असे जाळण्याचे, मारण्याचे प्रयत्न करणार नाही. बस एवढंच लक्षात ठेवा फक्त. आणि जरा तरी माणसानं तुम्ही माणूस आहेत, ईश्वराने तुम्हाला माणसाचा देह दिला आहे आणि या देहाचं सार्थक करण्यासाठी जरा तरी तुम्हाला खरा ईश्वर 4 हात, हातामध्ये पद्म, कमळ असणारा ईश्वर, चक्र, गदा सहित असणारा ईश्वर, तो तर तुम्हाला दर्शन द्यायला भेटणारच नाही कारण तुम्ही हैवान आहेत. पण खरं ईश्वर ज्याच्यामध्ये आहे, ज्या स्त्रीच्या हृदयामध्ये, त्या स्त्रीमध्ये तरी तुम्ही ईश्वराचं दर्शन करू शकता, तिचे उपकार जाणू शकता आणि म्हणून तिचे उपकार जाणा आणि म्हणून कुठेही कुणाचीही जर मुलगी असेल, बाळ असेल, तर तिला आपलं बाळ समजा, आपलं. स्त्री ऐन तारुण्य वयातली जरी एखादी मुलगी असेल, तरी तिला आपलं छोटंसं बाळ समजल्यासारखं लांबून तिचं दर्शन घ्या आणि काही अंतरावरून लांबून जा स्त्रीपासून. मुलगी दिसली, तरुणी दिसली, छोटं बाळ दिसलं, चिमुकली दिसली, तरी सुद्धा ती मुलगी आहे, ती स्त्री आहे, असं तुम्हाला समजल्याबरोबर तुम्ही 10 पावलं लांबून जा. तुम्ही जवळून गेले तेवढ्या स्त्रीला धोका आहे. तुम्ही जेवढे लांब राहाल स्त्रीपासून, तेवढी स्त्री सुद्धा सुरक्षित आणि तुम्ही सुद्धा सुरक्षित. कारण तुम्हाला वाटतं आम्ही हल्ले करतो, आम्ही अन्याय अत्याचार करतो, पण तुम्हाला ती थेट रस्ता तुरुंगाचा दाखवते आणि तुम्ही एकदा तुरुंगात गेलं ना, मग झालं तुमचं आयुष्य. त्याच्यापुढे काहीच नाही तुमचं पौरुषत्व. पोलिसांसमोर तुमचं पौरुषत्व काहीच चालत नाही. पोलिसांनी एकदा का हाणलं दांडकं, की गेलं तुमचं पुरुषत्व खड्ड्यात. म्हणून तुरुंगात जाण्यापेक्षा घरात चांगलं राहा, सुरक्षित जगा आणि दुसऱ्याच्या लेकी-बाळींना पण सुरक्षित जगू द्या. एवढंच. जय हिंद, जय भारत.